काय असतं हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप? म्हणजे फक्त दूर राहणं का? माझं नाव आरजे आडी, बडी बडी बात तुम्ही बघत आहात. का तिला वेळ नाही आहे आपल्यासाठी? का दिवसातून 1-2 कॉल होतात, आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल होतो, कधीतरी विसरून पण जातात यार. इतकं कोणी बिझी असतं का? सतत बिझी, भेटायला वेळ नाही, बर्थडेज ॲनिव्हर्सरी इम्पॉर्टंट नाही. सगळ्यात पहिले तर मान्य करा, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोण्या लल्लू पंजूसाठी नाही. ॲक्सेप्ट करा, तुम्ही चोजन वन आहात. आजच्या जगात रुमाल चेंज करतो तसे पार्टनर चेंज होतात. आणि आपल्याला काय वाटतं, माझ प्राईड आपलं लॉयल आहे ना. या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला डेस्टिनीने चूज केलं आहे, तुम्हाला डेस्टिनी टेस्ट करत असते आणि हे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप निभावून तुम्ही प्रूव्ह करता डेस्टिनीला आणि मग ती तुम्हाला एक करते. इतके त्रास असतात ना की ही रिलेशनशिप तुम्हाला एकटं पाडते, रोज तोडते, सतत रडवते. तेव्हा वाटतं कशाला फसलं. पण विसरू नका, तुमचा पार्टनर दूर कुठेतरी तेवढाच एकटा आहे, रोज तुटतोय. आणि वर्षानुवर्ष एकटं राहून काही मिनिटांसाठी भेटणं म्हणजे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप नाही. सगळ्यांच्या नशिबात नसतं हे, माहिती आहे का? कारण याचा शेवट लग्नाने होतो. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप इज नॉट फॉर लल्लू पंजू, इट इज फॉर फायटर्स. आणि ही लोकं डिस्टन्स सहन करून घेतील, पण दे कांट इमॅजिन द लाईफ विदाउट देअर पार्टनर. खूप रेअर आणि कमी लोक आहेत या जगात जे ॲक्च्युली लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये टिकून आहेत. प्यार निभाना कोई आपसे सीखे. शेअर करा आपल्या होणाऱ्या नवरा बायकोला, सांगा त्यांना आपलं पण लग्न होणार आहे. बेस्ट ऑफ लक.